तर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल आहे। पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येत नाही असं त्यांना वाटतं। त्यांनी पैसे फेकले तर तुम्ही त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जनतेला आवाहन केलंय। मुंबईसाठी काय केलं हे समोर येणाऱ्या उमेदवाराला विचारा। निष्ठा कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आता आली आहे असं ठाकरे म्हणाले। निष्ठा म्हणजे काय असते आणि कणखरपणा म्हणजे काय असतो हे आपण त्यांना आता दाखवून देण्याची गरज आलेली आहे। कारण नाहीतर त्यांना असं वाटतं पैसे फेकले का सगळं काही करता येतं। पण आता ही लोक शहाणी झालेली आहेत। त्यांनी जर का पैसे फेकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळे मिळून त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास। बस फक्त कुठे गाफील राहू नका। बाकीच्यांना मला एकच सांगायचंय जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, तुम्ही इकडचं तिकडचं बोलू नका, मुद्द्याचं बोला। माझ्या मुंबईसाठी काय केलंय हे तुम्ही सांगा। आणि 16 तारखेला वाजत गाजत गुलाल उधळत, विजयाचा गुलाल उधळत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता चंद्रपुरात भव्य असा रोड शो होणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता अमरावतीतील पंचवटी चौकातून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता अकोल्यात फडणवीसांची जाहीर सभा आहे। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराकरता राज्याचे मुख्यमंत्री आणि स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो काढतील। यानंतर अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जातील। दुपारी 12 वाजता अमरावती शहरातील पंचवटी चौकातून प्रचार रॅली काढली जाईल। साईनगर पर्यंत ही प्रचार रॅली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे। यानंतर दुपारी 1 वाजता अकोल्यात फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। तर तिकडे नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज सभा आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज दुपारी 4 वाजता प्रचार सभा पार पडणार आहे। बातमी मुंबईतून आहे। वसई नालासोपारा स्थानकादरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। विरारहून चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। कॅपिटल मॉल जवळ हा तांत्रिक बिघाड झाल्यानं अनेक ट्रेन खोळंबलेल्या आहेत। ब्रेकडाऊन झाल्यानं तासाभरापासून लोकल ट्रेन खोळंबली आहे। प्रवासी खाली उतरून ट्रॅकवरून नालासोपारा स्थानकात पोहोचले। घटनास्थळी रेल्वे पोलिसांचं पथक दाखल झालंय। रेल्वेचे कर्मचारीही दाखल झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।